श्री स्वामी समर्थ. तुमच्या स्वप्नात कधी स्वामी समर्थ आलेत का? आले असतील तर ते तुमच्याकडे शांतपणे पाहत होते का? की तुम्हाला काही सांगत होते? की त्यांनी अचानक तुमच्याकडे बोट दाखवलं आणि तुम्ही घाबरून जागे झालात? काही भक्तांना स्वामी स्वप्नात दिसतात, पण जागे झाल्यानंतर त्यांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता राहते. स्वामी मला काही संकेत देऊन गेले का? आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, स्वामी स्वप्नात आले तर त्या स्वप्नाचा अर्थ काय लावायचा? तर चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रत्येक प्रकार. तर पहिला प्रकार, स्वामी फक्त शांतपणे तुमच्यासमोर जर स्वप्नात बसले असतील तर तुम्ही काय अर्थ लावाल? स्वप्नात एका जागी जर स्वामी उभे आहेत, बसलेले आहेत, ते काही बोलत नाही आहेत, तुम्ही काही बोलत नाही आहात, पण त्यांच्याकडे पाहताच मनाला शांतता येते, अशा स्वप्नांना भक्तिभावाने सुंदर अर्थ येतो. मला शब्दांची गरज नाही, मला फक्त स्वामींच्या उपस्थितीचा आधार हवा आहे. काही वेळा आयुष्यात अशी अवस्था येते की आपण सगळ्यांना सगळं सांगू शकत नाही. घरच्यांना सांगता येत नाही, मित्रांना सांगता येत नाही, मनातला त्रास कुणाशीही बोलता येत नाही. आणि अशा वेळी जर स्वप्नात गुरूंची प्रतिमा समोर आली तर भक्त त्याला आपल्या अंतरंगाला मिळालेला आधार समजतो आणि हाच अर्थ त्या स्वप्नाचा लागतो. दुसरा प्रकार, स्वामी तुमच्याकडे पाहून हसत आहेत. अनुभव खूप भावनिक असतो. स्वामी तुमच्याकडे पाहतात आणि हलकंसं हसतात. काही लोक अशा स्वप्नांना लगेच सगळ्या इच्छा पूर्ण होणार असा अर्थ लावून मोकळे होतात. हसू म्हणजे आश्वासन असतं, लक्षात घ्या. कदाचित तुमच्या जीवनात सध्या अडचण आहे, नोकरीचा प्रश्न आहे, पैशाची चिंता आहे, मुलांचं भविष्य आहे, घरात समस्या आहेत किंवा तुमच्या आरोग्याबद्दल चिंता आहेत, पण मन सतत घाबरत आहे. अशा वेळी स्वामींचं हसतमुख दर्शन मनाला प्रतिकात्मक संदेश देऊन जातं. घाबरू नकोस, परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा मात्र तू सोडू नकोस. तिसरा प्रकार, स्वामी हात वर करून आशीर्वाद देतात. आता समजा स्वप्नात तुम्ही पाहिलं, स्वामी तुमच्या समोर आहेत आणि त्यांनी उजवा हात वरती केला आहे, जणू तुम्हाला काही आशीर्वाद देत आहेत. भक्तांच्या मनात पहिला विचार येतो, स्वामींचा आशीर्वाद माझ्यावर आहे, आणि ही भावना मनाला खूप मोठा आधार देऊन जाते. पण याचा अर्थ असा होत नाही की उद्यापासून माझं नशीब बदलणार किंवा मला खूप जास्त पैसे मिळणार. पण त्याचा आध्यात्मिक संदेश हा आहे, तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या मार्गावर कर्म, संयम आणि श्रद्धा सोडू नका. चौथा प्रकार, स्वामी तुमच्या डोक्यावर हात ठेवतात. हा स्वप्नातील सगळ्यात भावनिक अनुभवांपैकी एक आहे. स्वामी जवळ येतात आणि तुमच्या डोक्यावर हात ठेवतात. काही भक्त अशा अनुभवातून जागे झाल्यावर रडतात. का? कारण मनाला कोणीतरी माझ्या पाठीशी आहे अशी खोल भावना मिळते. आध्यात्मिक भाषेत हा अनुभव शरणागती, आधार आणि गुरुकृपेचे प्रतीक आहे. आणि सगळ्या गोष्टी स्वतःच्या बळावरच सोडायच्या नाहीत. विश्वास ठेव, धैर्य ठेव, पण कर्मही करत राहा आणि त्यातून घेतलेली शिकवण ही जास्त महत्त्वाची ठरते. पाचवा प्रकार, स्वामी तुमच्याशी बोलतात. इथून विषय थोडा गंभीर होतो, कारण काही भक्त म्हणतात, स्वामी स्वप्नात आले आणि त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, कधी भिवू नकोस म्हणाले, कधी नामस्मरण कर, मंदिरात ये किंवा अमुक व्यक्तीला भेट. तर अशा वेळी आपण काय करायचं? सगळ्यात आधी शांत राहा. स्वप्नातला संदेश जीवनासाठी सकारात्मक असतोच, जसं की नामस्मरण, वाईट सवयी सोडणे, एखाद्याची मदत करणे, कुटुंबाशी प्रेमाने वागणे. श्रद्धेला विवेकाची साथ असलीच पाहिजे. स्वामी बोलतात ते करून पहा, काहीतरी गूढ त्यामध्ये लपलेलंच असतं. जेव्हा अशा प्रकारचं स्वप्न तुम्हाला पडतं किंवा स्वामी काही सांगू इच्छितात तेव्हा ते अवश्य करून पहा. सहावा प्रकार, स्वामी तुमच्यावर रागवलेले दिसतात. असा अनुभव आला तर अनेक जण घाबरतात, स्वामी माझ्यावर नाराज आहेत. पण लगेच असा निष्कर्ष काढू नका. स्वतःला शांतपणे विचारा, मी सध्या कोणत्याच गोष्टीबद्दल अपराधी आहे? मी एखाद्याचं मन दुखावलं आहे का? की मी चुकीचा मार्ग स्वीकारला आहे? एखादी सवय, चांगली सवय मी सोडली आहे का? मी खोटं बोललो आहे का? स्वामी रागावले यापेक्षा माझ्या मनाला स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे,
हा प्रश्न विचारणं जास्त अर्थपूर्ण ठरतं. आणि हाच जर स्वप्न जर तुम्हाला पडलं की स्वामी तुमच्यावरती रागवलेले आहेत, जर रागवलेले स्वामी तुमच्या स्वप्नात दिसत असतील तर तो हा महत्त्वपूर्ण अर्थ तुम्ही त्यातून घ्या. 7वा प्रकार, स्वामी आणि वटवृक्ष. मंडळी, स्वामी समर्थांच्या अक्कलकोट परंपरेमध्ये वटवृक्षाचं विशेष स्थान आहे. अक्कलकोटमधील स्वामींच्या वास्तव्याशी वटवृक्षाची परंपरा जोडली जाते. म्हणूनच स्वप्नात जर स्वामीसोबतच वटवृक्ष दिसला तर भक्तिभावाने त्याला आश्रय, स्थैर्य आणि गुरी सानिध्याचं प्रतीक मानलं जातं. वटवृक्ष कितीही मोठा झाला तरी त्याची मुळे जमिनीत घट्ट असतात. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय हे जमिनीवरतीच असले पाहिजेत. जर तुम्हाला स्वामी आणि वटवृक्ष जर तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असतील तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवरती ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्वामी स्वप्नात आले तर काय करायचं? इथे मी तुम्हाला 5 सोप्या गोष्टी सांगते. पहिली, दर्शनाबद्दल कृतज्ञता ठेवा. दुसरी, स्वामींचं नामस्मरण करा. तिसरी, स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात काय सुधारायला हवं. चौथी, एखादं चांगलं कर्म करा. एखाद्या गरजूला मदत करा, अन्नदान करा, व्यक्तींशी प्रेमाने बोला. आणि 5वं, स्वप्नाला भीतीचा विषय बनवू नका. जे जे अर्थ तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेले आहेत, जे जे स्वामी स्वप्नात येऊन सांगू शकतात, त्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजला असेल अशी आशा करते. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर हे काही प्रकार स्वप्नांचे तुम्ही पाहिले. म्हणून स्वामी स्वप्नात आले तर घाबरू नका, अहंकार करू नका, अंधविश्वासाने निर्णय कोणताही घेऊ नका. फक्त एक गोष्ट करा, स्वामींचं नाव घ्या, स्वतःला थोडं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. कारण स्वामींचं दर्शन स्वप्न झालं की त्यापेक्षा स्वामींच्या नावाने जागेपणे आपल्याला आयुष्यात काय करता येईल हा प्रश्न जास्त मोठा आहे. स्वामी स्वप्नात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे, ही साधी गोष्ट नाही आहे. आणि जर तुमच्या स्वप्नामध्ये स्वामी येत असतील तर तुमचं महत्भाग्य आहे. आणि स्वामींची सेवा ही अखंड करत राहा. हा अर्थ तुम्ही या व्हिडिओमधून जो घेतला आहे तुमच्या स्वप्नांचा. जर तुम्हाला स्वप्न कुठलं पडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.